धुळे शहरातील साक्री रोडवरील बालाजी स्वीट येथे समोशामध्ये झुरळ आढळल्याची घटना ताजी असतानाच आता देवपुरातही असाच प्रकार घडलाय। जय हिंद कॉलेज जवळील बेकर बास्केट या शॉपमधून पफ समोसा खरेदी करून ते खाल्ल्यानं गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली आहे। या महिलेच्या पतीनं पफ समोशाची पाहणी केल्यानंतर त्यात अनेक किडे वळवळताना आढळून आलेत। या घटनेमुळे जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन करतंय तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। धुळे शहरातील शेलारवाडी परिसराचे रहिवासी असलेले किरण संजय पाटील यांच्या पत्नी सुनैना पाटील यांनी देवयुऱ्यातील जय हिंद कॉलेज जवळ असलेल्या बेकर बास्केट नावाच्या शॉपमधून पफ समोशाची खरेदी केली होती। ते समोसे घरी आणून त्यांनी खाल्ले। त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले। त्यामुळे सुनैना पाटील यांना तातडीनं दवाखान्यात भरती करण्यात आलं। सदरील महिला 7 महिन्यांच्या गरोदर असून त्यांना अधिक त्रास होत असल्यानं त्यांचे पती किरण पाटील यांनी खरेदी केलेले खाद्यपदार्थ तपासले। त्यावेळी पफ शिळा आणि चिकट असल्याचं जाणवलं। शिवाय या पफच्या आतमध्ये किडे आढळून आले। पफ खाल्ल्यानंच पत्नीची तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी ते खाद्यपदार्थ घेऊन शॉप मालक पराग पाटील यांना जाब विचारला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। गंभीर प्रकार घडलेला असताना शॉप मालकांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं किरण पाटील यांनी याबाबत अन्न आणि औषध विभागाकडे लेखी तक्रार केली आहे। भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी किरण पाटील यांनी केली आहे। 6 वाजता इथे आली होती बेकर्स पॉइंट जैन चौकात। तर तिने 3 पफ घेतले। पफ घेतल्यानंतर घरी आली, घरी पफ खाल्ले। तर त्याच्यामध्ये ते चिकट झालेले, म्हणजे एक प्रकारे बाशी भाजी असते ना, ती मध्ये पफ तिने खाल्ले आणि वॉमिटिंग केली। आणि ती 7 महिन्याची 7 महिना झाली प्रेग्नेंट आहे। मी आईच्या भाऊकडे आलो तर याला म्हटलं तुझं नाव का? पराग पाटील। तर हा म्हणे की तू झारखंडचा पोरगा, तर तू पोरगा होता नाही। मला मी सजला पण दाखवलं की हा आहे का? तो म्हणे हा नाही आहे। तो देऊन तो म्हणे हा तू झारखंडचा मुलगा इथून चालला गेला। आता 1 घंट्यात तो मुलगा चालला गेला इथून आणि बाशी भाजी। त्याला म्हटलं तू पफ दाखव म्हटलं, म्हणजे किती पाहिजे पहिला असं विचारतो, नंतर म्हणतो की बघ पफ संपून गेलेले। याचा जेवढा पफ पडलेले आता पण दाखवत नाही। आता तू बोल काय बोल? तेच सांगतोय त्या मुलाकडनं काहीतरी चुकी झाली। अरे तू बसा बसा दारू पिला रे? एक मिनिट, म्हणून कोणत्या मुलाकडून? त्या झारखंडच्या मुलाकडून। कोण झारखंडचा? तुमच्याकडे कामाला आहे का? नाव सांग. तुमच्याकडे कामाला आहे का? नाव सांग. नाव सांग. त्याचं नाव आहे जुनेद। काय? जुनेद बांड्याचे नावचा। तर त्याचं नाव आहे जुनेद। त्याला सुट्टी होती पण मी त्याला थोडासा वेळ थांबवला होता की बघ संध्याकाळपर्यंत थांब म्हणून। त्याने काही म्हणजे देऊन गेला तो खराब आला पफ। त्याचं लक्षात नाही आलं आणि तो पफ नेमकं यांच्याकडे चालला। विषय तो एक नाही 3 पफ आहे, 3। आता तू काय बोलला थोडं पूर्वी की 2 दिवसा पहिले तो झारखंडला गेला, त्याने बनवून ठेवलेले होते। आता काय म्हणतोय की तू अरे आता 1 घंट्यापूर्वी 6 वाजेची गोष्ट आहे। 6 वाजता कप दिले। आता मी आलो 1 घंट्यानंतर 7 वाजता आलेलो आहे। तुला व्हिडिओ दाखव का वापस? काय बोलला तू? हो पहिले काय बोलला तू? काय बोलला अगोदर 2 दिवसानंतर पहिले चालला गेला, आता काय म्हणतो 2 तासानंतर 2 तास अगोदर निघून गेला। आता घडायची तू आता खोटं बोलला। आता घडायची वाज 7:30। याच्याकडे आलो, ऐकून घे नीलू, याच्यामध्ये वाजता आहे 7:30। NTV न्यूज मराठी, धुळे।